नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला एक अतिशय भावनिक आणि वास्तवावर आधारित गोष्ट सांगणार आहे। ही गोष्ट आहे परदेशात राहणाऱ्या कोमलची, जिने आपल्या आईसाठी केलेल्या संघर्षाचे, तिच्या कुटुंबाचे संघर्षाचे आणि शेवटी न्याय मिळवण्याचे सत्य आपल्यासमोर आणले आहे। कोमल परदेशात राहणारी एक हुशार परंतु भावनिक मुलगी होती। ती जेव्हा आईच्या अंत्यसंस्कारासाठी घरी परतली, तिला तिच्या आईच्या हातावर जखमेच्या खुणा दिसल्या। तिला धक्का बसला आणि चौकशी करताना तिने जाणले की तिच्या भावांनी आईला स्मशानात नेण्याचा निर्णय घेतला आहे। थेट स्मशानभूमीत पोहोचताच कोमल आईच्या मरणावर जोरजोरात रडू लागली। ती पुन्हा पुन्हा आईला उठवण्याचा प्रयत्न करत होती, पण आईच्या मृतदेहास जीवदान नाही। तिची नजर आईच्या हातावर पडली, जिथे शाईचे डाग होते। हे पाहून कोमलने जोरात ओरडून सांगितले, माझ्या आईच्या मृतदेहाला कोणीही हात लावणार नाही, आणि तिच्या भावांच्या हातातील मशाल फेकून मृतदेह जाळण्यापासून थांबवले। या सर्व दृश्याने सर्व उपस्थितांवर प्रचंड धक्का बसला, पण कोमलला आता एकच ध्येय होते, तिच्या आईला न्याय मिळवणे। तिने ताबडतोब पोलिसांना फोन करून या प्रकरणाची तक्रार नोंदवली। आता थोडं मागे जाऊन कोमलच्या आई आणि कुटुंबाची कहाणी सांगतो। मालतीजी एका मध्यमवर्गीय कुटुंबातील साधी, मेहनती महिला होत्या। त्यांच्या पती सुधाकरजींची नोकरी सुरुवातीला फारशी चांगली नव्हती, त्यामुळे शहरात आल्यावर त्यांना खूप संघर्ष करावा लागला। सुरुवातीला त्यांनी घरखर्च भागवण्यासाठी मजुरी केली, नंतर कारखान्यात काम करून काही पैसे मिळवले। मालतीजी घरकामात पारंगत होत्या आणि इतर घरांसाठी जेवण बनवण्याचे काम करून काही अतिरिक्त पैसे कमवत होत्या। काही वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर त्यांनी 60-70 हजार रुपयांमध्ये एक किराणा दुकान खरेदी केले। सुरुवातीला दुकानात थोडे सामान भरले आणि हळूहळू व्यवसाय वाढला। मुलांना चांगले शिक्षण मिळाले, घराची आर्थिक परिस्थिती स्थिर झाली। सुधाकरजी आणि मालतीजी यांनी मेहनत करून 2 वर्षात व्यवसाय वाढवला। मुलांना स्वतंत्र विचार करण्यास आणि त्यांच्या शिक्षणानुसार नोकरी करायला किंवा दुकान सांभाळायला संधी दिली। कोमलची आवड सुरुवातीपासून डॉक्टर होण्याची होती। 12वीतून तिने फर्स्ट क्लासने उत्तीर्ण होऊन शिक्षणासाठी परदेशात जाण्याचा निर्णय घेतला। तिने आपल्या परिश्रम आणि समर्पणाने विदेशात शिक्षण पूर्ण केले। घरात परदेशी अनुपस्थितीतही दोन्ही मुले दुकाने चालवत होते आणि व्यवसायाची जबाबदारी घेत होती। सुधाकरजी एका दिवशी रस्त्यावरून जात असताना ट्रक अपघातात गंभीर जखमी झाले। त्यावेळी कोमलला माहिती मिळाली आणि ती लगेच भारतात परतली। वडील जिवंत राहिल्यामुळे त्यांनी पोलिसांना सर्व माहिती दिली। मात्र काही महिन्यांनी सुधाकरजींचा मृत्यू झाला आणि मालतीजीला जीवनात फारच मोठा धक्का बसला। मालतीजीने आपली कुटुंब व्यवस्थापित केली। मुलांना, विशेषतः कोमलला, शिक्षण पूर्ण करण्यास प्रोत्साहित केले। कोमलने परदेशात शिक्षण पूर्ण केले आणि परत भारतात आली, पण घरात आनंदाच्या वातावरणातही तिच्या भावांनी व बहिणीने स्वार्थी वर्तन सुरू केले। त्यांनी आईवर दबाव आणला की त्यांना मालमत्ता त्यांच्या नावावर हवी आहे, आणि अखेरीस त्यांनी आईची हत्या करण्याचा निर्णय घेतला। कोमल परदेशातून परतल्यावर तिला हे सत्य कळले। तिने थेट स्मशानभूमीत जाऊन आईला न्याय मिळवण्याचा निर्धार केला। भावांच्या चुकीच्या कृतीला थांबवण्यासाठी आणि पोलिसांना सांगण्यासाठी कोमलने धैर्य दाखवले। कोमलच्या धैर्यामुळे पोलिसांना पुरावा मिळाला, जेणेकरून तिच्या भावांवर कारवाई झाली आणि न्याय मिळाला। या कहाणीमध्ये आपण पाहतो की एक साधा, परिश्रमी कुटुंब कसे संघर्ष करून यशस्वी झाले, आणि कुटुंबातील व्यक्तींमध्ये नैतिकतेचा अभाव आणि लोभ कसा परिणाम करतो। कोमलने धैर्य, ध्येय आणि प्रेम याने आईला न्याय दिला आणि तिच्या कुटुंबाची प्रतिष्ठा टिकवली। मित्रांनो, ही कथा आपल्याला शिकवते की जीवनात कितीही कठीण प्रसंग आले तरी सत्य आणि न्यायासाठी धैर्य दाखवले पाहिजे। आपल्या आई वडिलांचा आदर करणे, त्यांच्या संघर्षाचे मूल्य जाणून घेणे आणि कुटुंबात प्रेम आणि सहकार्य ठेवणे खूप महत्त्वाचे आहे। तर मित्रांनो, आपल्याला ही कथा आवडली असल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा।